घ्या तिकडं हाकाल. बरोबर. तिकडून गेले गाडी. बस कुठं आहे? मी सिलिंगला आहे का बस? बस ना अजून सिलिंगला. सकाळपासून तर मला नाही दिसली बस. अच्छा. नाही ते सिलिंगवरून आले. हा सिलिंगवरून जा. म्हणून स्टॉप कसं गेला मग? लोणावळा एक्झिट झाला नाही लागतच नाही ना डायरेक्ट पुढे. आता ते पॅसेंजर रेल नाही म्हणलं तरी त्यातला त्याचा विचार चालला होता काहीतरी. विचार करतोय त्याला पण ते अवघड तिथं गाड्या मिळणं अवघड. पाठीमागून मिळू शकते त्याला तिथून न्यायला पण यायला पाहिजे. इथे एक्झॅक्ट इकडे गेले इकडे गेले चालले म्हणजे तू पलीकडला बस ना. हा ससवल पुढे झाले त्या लोकांची काय तिकडून घातले. सकाळी तर एक उलटच चाललं होतं मला. बुद्धी काय सगळ्यांची सारखी नसते. हा वेळ लय वाचतोय तो घाट सेक्शन कट झाला की बरोबर. हो ह्या गाड्यांना तर कमर्शियल बरं जाते. त्या गाड्यांना करून दिली हाय स्पीडनं निघून झाला ना. नाही मोठे जरा लवकर नाही करणार का माहिती काय कमी नाही गॅस त्याचं झालं होतं तिकडे काढलं. फोटोला लय गाड्या थांबल्या होत्या सिलिंगला पहिल्या दिवशी सकाळी. सकाळी तर थांबणार होता कारण मी पण बंद करतो. आज नवीन काय काम आहे गावात केवढं आहे पदरी सगळा पैसा ह्याच्यातच घालावतो सरकार. खायला मिळते आज दाराचा कोपरा बांधायचा आम्हाला संडास बांधायचं आम्हाला 4x4चं. हा अहो भारी पैसा आता सांगतो चारी बाजूला कशी चालली. फॅसिलिटी म्हणजे म्हणलं पैसे सांगणार लोक आणि म्हणणार डेव्हलपमेंट काय मग हे सगळं असं आहे. हे नुसतं हे राहिले वे हे आता कॉन्ट्रॅक्टदारांना बॅगाच्या बॅगा गेल्या मंत्र्याला. हे कामं दाखवले तर पैसा मिळणार आहे त्याला. हे कसं आहे कमवून खा. ही खाजगी दुकान आहेत. ही कंपनी बाहेरची असतात. रस्ता बनवणार कंपनीला द्या माहिती अजून ढपला पडतोय. नाही काय करू का की आता ह्याचं 20 वर्ष 25 वर्ष गेले आता हे कामावायला तुमच्याकडून वसूल करायचं आहे. थोडं द्या आम्हाला फॅसिलिटी आता एक्सप्रेसचा टोल आता 2 वर्षात बंद होणार होता ना त्याचा अजून वाढला. रिव्हेन्यू पाहिजे रिव्हेन्यू लिंक काढतात काहीतरी बरोबर चालू पाहिजे. हा लय भारी स्पॉट आहे. ते पलीकडे लय थांबले होते खाली जवळले हाच पूल लय मोठा झाला. हा डायरेक्ट पुण्याला काढायला पाहिजे. हे काय थांबून देणार आता. हे सकाळी लय थांबले होते इथं ते हाकला लागले. हे काय सीनच भारी आहे डोंगर हे काय पोलीस हाकला लागले. गाड्या काढल्या फाईन मारतील काय तरी लय थांबले होते. कलकत्त्यात होता हा ब्रिज. हावडा ब्रिज आहे ना हा असंच सेम आहे. अजित पवारांनी काम केलं पण तेव्हा शेतकऱ्याचं होतं लाईफ.
दिवस लागलाय गाडी. आणि जेवढा डोंगर बस दिसत नाही बस लांब आहे. 10 किलोमीटर असेल. 8 किलोमीटर आहे. हा 13-15 किलोमीटर. त्यांना संपला की संपला. हा त्यांना संपला की संपला. डायरेक्ट लोणावळा पास. त्या माणसाला तिथं लय लांब नाही यायला लागला असता. वाटत नाही थोडा प्रश्न. त्या माणसाला लय लांब नाही यायला लागला असतं माहिती का? तेच मग त्याने तो विचार करत होता माझा विचार करतो आणि त्याची बसायची इच्छा होती करणार काय. नाही ती ह्या गाड्यांना पण बरं झालं रात्री बरं झालं ट्रॅव्हल वाल्यांना लय अवघड होती माहिती आहे रात्री. लोणावळा स्टॉप घेणारा लय ताप झाला. जी बायपास जाणार आहे त्यांना चांगलं झाली. सातारा पुणे जी करणार आहेत गाडी त्यांना ती बरं वाटली. आणि साताराचा तेवढा मट्टा एक झाला की मग ती लय भारी गेली. नाही चालू झालं की याला चालू झालं. जायचं नाही झालं. हो जायचंच पाहिजे आता. यायचं काय चालूच आहे ना ते पहिल्या. त्यांनी चुकीचं केलं. जायला पहिलं भेटायला पाहिजे. हो किती किलोमीटर वाढते. तसंच होते.
चढ जिरवला आहे हो सगळा त्याचमुळे 1-2 किलोमीटर बदला असं वाटतं. इथं किती टाइम वाचला आपला 80 न आली गाडी हो. आता चांगलं झालं. एवढा लोड आहे एवढा याच्या एवढ्या ह्याच्यावर आला तर बाहेर जायचं